गाइस वेलकम टू माय चॅनल। तर मी आणि माझा मित्र म्हणजे भाऊ आम्ही दोघं बाहेर फिरायला चाललो आहे। तर आम्ही कुठे जातोय ते तुम्हाला थंबनेलमध्ये समजलंच असेल। तर आम्ही तिथे त्या जागेवरती चाललो आहे। तर आता मी डायरेक्ट पूर्ण ब्लॉग तिथे पोहोचल्यावरच चालू करेन। तिथपर्यंत जय हिंद जय महाराज। गाइस आपण फायनली पोहोचलेलो आहे तिथे। हे पाहू शकता राजाचं असं छानसं सजवलेलं। इथं आपला भाऊ पण आहे विराज। तुला कसं वाटतं इथे? मस्त वाटतं एकदम। मौसम पण मस्त आला, थोडा पाणी पडतोय, पाऊस पण येते गाईस थोडा थोडा। आता मी थोडे व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवतो राजाचा दरबार वगैरे छानपैकी। चला बोलूया पुढे। आम्ही इथे लाईनमध्ये उभे आहेत आणि लाईन खूप वाढत आहे, आपण पाहू शकता। हे बघा खूप पब्लिक येत आहे। तर आता हळूहळू लाईन पुढे चालू होती राजाची। तर थोडा टाईम जशी लाईन पुढे जाईल तशी आम्ही पण मध्ये जाऊ आणि तुम्हाला पण राजाचे दर्शन देऊ। चला डायरेक्ट आता आतमध्ये भेटू। काय आपण पाहू शकता राजाचे दरबार एकदम जवळ। हे बघा हे आपल्या राजाचे दरबार आणि राजाची प्रजा। खूप गर्दी झालेली आहे गाईस। बरं झालं आम्हाला रिक्षा भेटली आणि आम्ही लवकर पोचलो। मित्रांनो थोडा वेळ पहिले आपण बोललेलो पाऊस येतोय। आता ऊन आलेलं आहे आणि आता गरम होऊ लागलेलं आहे। आणि आपण इथे पाहू शकता हे बघा आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीने इथे सर्व एमर्जन्सी नंबरची नोंदणी दिली आहे। सुख सुविधा चांगली केली आहे इथे अंधेरीच्या राजाच्या मंडळाने। खूप छान। फायनली मध्ये आलेलो आहे। आता थोड्याच वेळात आमचं दर्शन सुद्धा होईल, आपण पाहू शकता। फक्त थोडाच वेळ बाकी आहे राजाचं दर्शन व्हायला। तुमचं पण आम्ही दर्शन करून देऊ राजासोबत। चला बघूया मग। फायनली आपल्याला राजा दिसला आहे, पाहू शकता, तुम्ही पण पाहू शकता। आणि इथे शाळेची लहान मुलं आली आहेत आणि त्यांच्या टीचर आणि इथे ती लोक छान गणपती बाप्पाची गाणी गावत आहेत। ते पण दाखवतो मी तुम्हाला पुढे। चला बघूया। आहेत ती छोटी मुलं, आपण पाहू। आणि या त्यांच्या टीचर आहेत, खूप सुरेख गाणी गायत आहेत। आणि आता आपण जातो राजाचे दर्शन घ्यायला। फायनली गाईज राजा दिसलेला आहे। असं वाटतं विराज? मस्त वाटते राजाचं दर्शन घेऊन। एकदम पहाटे सकाळी आलेलो आहेत आणि ते पायदर्शनची लाईन पण चालू झालेली आहे। आता बघूया पायदर्शन भेटून व्हिडिओ बघून काढायचं आहे, तुम्हालाही दाखवू शकता। गाईज आपल्याला पाय दर्शन भेटत आहे, तर ते घेऊन मन प्रसन्न करून पुन्हा भेटू। दुसरे पण क्लिप्स टाकायचे कोणती सेलिब्रिटी आली आणि आमचा आता विचार झालेला आहे, आम्ही चार बंगल्याचा राजा पण बघायला जातोय। राधाकृष्णवाला बघायची। चला आता आपण अंधेरीच्या राजाचे दर्शन घेऊया। पाहू शकता आपण आलोय बाप्पाच्या एकदम जवळ आहेत आपण बाप्पाच्या। आणि खूप छान वाटत आहे। विराज कसं वाटत आहे तुला? खूप छान वाटत आहे बाप्पाचं दर्शन घेऊन। इतका जवळ पाहू शकता तुम्ही। फायनली आपलं चरण दर्शन झालेलं आहे। खूप मजा आली, खूप छान वाटलं चरण दर्शन झाल्यामुळे। आणि आता गर्दी पण वाढलेली आहे। आणि पुन्हा एकदा तुम्हाला आपला राजा दाखवता। खूप छान वाटलं आणि आता आम्ही निघतोय। आता आम्ही जातो चार बंगल्याचा राजा बघायला। तिथे जातो, तिथे पण असेच छान व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवतो। आता डायरेक्ट भेटूया चार बंगल्याच्या राजाला। चला काय गाईज आपण पोचलोय आता इथे चार बंगल्याच्या राजाला। आणि आता आम्ही दोघं चाललोय पुढे। इथे जास्त गर्दी नाही असं वाटतंय, पण आता मध्ये जाऊन समजेल कसं काय। चला बोलूया आता मध्ये जाऊ। हे बघा बाहेरून आपण मंडळ असं काहीतरी दिसते बाहेरून। आपण मध्ये जाऊ आणि तुम्हाला पण दर्शन देऊ बाप्पाचं। आलेलो आहे आता आपलं दर्शन सुद्धा झालेलं आहे। तर तुम्हाला दर्शन बघा। खूप सुंदर अशी कृष्ण आणि राधाकृष्णाची मूर्ती आहे इथे चार बंगल्याच्या राजाची। खूप छान आहे, हो की नाही विराज? खूप छान वाटतंय ना। आता आम्ही दर्शन घेतो आणि निघतो आणि परत ब्लॉग चालू करतो।
मी तुम्हाला सांगतो, चार बंगल्याच्या राजाचं तर दर्शन झालेलं आहे. आता आपण चाललो आहे अंधेरीच्या सम्राटचं दर्शन करायला. इथे येऊन बघितलं ते इथे पण ते मंडळ आहे, तिथे जातो आहे आता आम्ही. तिथे पण दर्शन घेतो आणि तुम्हाला पण दर्शन करवतो. चला तर तिथे जाऊया डायरेक्ट. लेट्स गो. शकता काही एंट्रेस किती सुरेख आहे, म्हणजे तरी बघण्यासारखं असू शकतं डेकोरेशन. चला वळूयामध्ये. पहिल्या शिवाजी महाराज दिसले घुसल्यामध्ये बघा, अफजल खानाला चिरताना. सुरेख असं डेकोरेशन, म्हणजे थीम मस्त आहे इथे. पहिलेच घुसताना शिवाजी महाराज दिसले आणि इथे बघा आपल्याला गणपती बाप्पा मोरया. आता इथे पण दर्शन करतो आणि तुम्हाला पण दर्शन करवतो. चला तर बघा गाईस, बाप्पाची मूर्ती खूप सुरेख आहे. मागे किल्ला पण बनवला आहे डेकोरेशनसाठी. इथे पण साईडला पण आपण बघू शकता, खूप सुंदर असे डोंगर बनवलेले आहे. हे बघा, खूप सुरेख. दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला पण आम्ही दर्शन घडवलं. आणि आपल्या साहेबांना आता इन्फिनिटीमधून कपडे घ्यायचे आहेत, तर आम्ही आता तिथे जातोय. या साहेबांसाठी कपडे घेतो आणि तुम्हाला दाखवतो, तिथली रेट पण दाखवतो कपड्यांची. आता आपण जाऊया इन्फिनिटीला, अंधेरीच्या लोअर शिवराला जी इन्फिनिटी आहे तिकडे जाऊया. तिकडून आपण शॉपिंग करू. मी नाही येणार, हा एकटाच घेणार आहे. हा घेईल, मी फक्त याला बघत राहील काय घेतोय काय नाही. मागातलं एक घ्यायचं. हां बस. आणि आता आपण डायरेक्ट भेटू इन्फिनिटीला. आम्ही आता इन्फिनिटीमध्ये पोचलेलो आहोत. आता आम्ही जातो, थोडीफार शॉपिंग करतो, तुम्हाला पण दाखवतो काय काय घेतलं त्यांनी आणि तुम्हाला पण प्राईस दाखवतो, किती प्राईजला भेटले कपडे सर्व दाखवतो. तर आता जाऊया आम्ही. पहिले आता मॅक्समध्ये जातो आहे. मॅक्समध्ये अगर स्वस्तात भेटले तर तिथूनच घेऊ, नाही ते दुसऱ्या इथे जाऊया. चला तर मॅक्समध्ये जाऊया. चला लेट्स गो. मी आलो आहे आता मॅक्समध्ये कपडे बघायला. इथे एक मला टी शर्ट आवडले आहे NBA. हे बघा 799 प्राईज आहे याची. खूप छान असं दिसते आहे. हा विचार चालला आहे घ्यायचा, पण पैसे नाहीत तेवढे आता माझ्याकडे. आणि इथे असं जॉगर्स टाईप आहेत. 799 बाय 2 799. कुठल्या पण दोन घ्या, 799ला आहे तिथे. खूप मस्त कपडे आलेले आहेत तिथे आता. आणि हे बघा कार्गो जीन्स रेस्ट 36 वाली आहे. ती पण खूप छान आहे. हे मी विराजला दाखवतो, त्याच्या साईजची आहे. आणि इथे बघा हे शर्ट आहेत, खूप छान असे. हे बघा याची काहीतरी रेट 1300 रुपयाचं शर्ट आहे. हे वाला कपडा पण मस्त छान आहे, आवडला. आणि 1300 खूप महाग आहे असं मला तरी वाटतं. आणि इथे आल्यावरती या ओल्ड मंकीच्या टी शर्ट आहेत छान अशा. हे बघा ओल्ड मंकीच्या छान अशा टी शर्ट आहे. ची रेट आहे 900 रुपये. 900 स्टार्टिंग आहे. आणि ही जी खाली आहे तिची रेट 1000 रुपये स्टार्टिंग आहे ओल्ड मंकीची. पण तो कपडा वाटतं एकदम फ्लेक्सिबल आहे तेव्हा. आणि इथे पण आपल्याला ॲनिमलची टी शर्टी भेटतील, नारुटोवाली बॅक प्रिंटेड. ती पण आहे, ती बघा 700 रुपये आहे एक टी शर्ट. ही बघा खूप छान आहे. आता बघूया विराज काय घेतो, कसा घेतो, आणि मग मी तुम्हाला दाखवतो त्यांनी काय घेतलं आहे. अगर नाही घेतलं तर मग दुसऱ्या इथे जायचं लागेल. हे पण एक शर्ट छान आहे, हे पण छान आहे. हे बघा हे साईज आहे. रेट आहे ह्याची 1000 रुपये. महाग आहे ती. खूप कपडे इथे, पण कपडे छान आहेत. हे बघा खूप छान आहेत कपडे, पण महाग पण आहेत तसेच. तेव्हा थोडं घाबरं वाटते घ्यायला. घरी जाऊन परत शिव्या पडतील त्याचं घाबरं दुसरं, तेव्हा ते घ्यायला घाबरं वाटते. आणि बाकी सगळं ठीकठाक आहे. ह्या पोलो टी शर्ट ते मला खूप आवडली, पिंकवाली. कपडा पण छान आहे. जेव्हा नेक्स्ट टाईम पैसे घेऊन येईल ना तेव्हा घेऊनच जाईल मी इथून. तर आता मी तुम्हाला तो काय घेतो ते सांगतो, व्हिडिओमध्ये दाखवतो. आता डायरेक्ट तो जे घेईल ते बिलिंग करताना व्हिडिओ बनवतो
नाहीतर नाही घेतलं दुसऱ्या स्टोअरमध्ये जाऊ, तिथे कपडे बघू. तिथे पण मला सुंदर कपडे दिसले तर मी तुम्हाला दाखवतो. ओके. हाय, तर आम्ही पॅन्टॉलॉन्समध्ये आलो, तिथे आवडले नाही म्हणून. आणि विराजने ही फायनली घेतली आहे आणि तो अजून बघतोय पुढे. छान छान कपडे आहेत तिथे पण, नंतर तो बघतोय. नंतर बिलिंग करताना दाखवतो तुम्हाला अजून कुठली कुठली घेतली, ही कन्फर्म घेतली आहे त्यांनी. तर विराजची शॉपिंग झालेली आपण बघू शकतो. कितीचं बिल झालं आहे? 704 रुपये. बघा हे बघा, एक टी शर्ट फक्त 704. एक टी शर्ट 704ची आहे. जाम महाग आहे काय इथे. आता आम्ही निघतोय घरी जायला इथून. आता खाली जाऊन मी ब्लॉग एंड करतो आणि मग आता इथे तुम्हाला दाखवतो. ते बघा लेट आहे, हे बघा सर्व प्रकारचे कपडे भेटमध्ये. आता आम्ही निघतोय. खाली गेल्यावर परत एकदा मी ब्लॉग चालू करतो. खाली एक नवीन उघडले आहे ते पण दाखवतो. तिथे मन झालं तर आम्ही तिथे पण जाऊ खायला. हां, आणि मग नंतर भेटू. चला. खाऊन झालेलं आहे. आम्ही मॅगडीमध्ये गेलेलो खायला. ते खाऊन झालं. आता निघालो बाहेर आणि आता आम्ही इथून रिक्षा पकडतो आणि डायरेक्ट वर्सोवा GTला जातो. आणि तशाच आपली शॉपिंग पण झालेली आहे, गणपती पण बघितले, सर्व झालं. अशाप्रमाणे आपला आता ब्लॉग मी एंड करतो इथेच. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझे पुढचे पण व्हिडिओ येतील ते बघत राहा. सोडून नको त्या व्हिडिओ बघायचं. आणि बस, जय महाराष्ट्र.